नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा आपण कालचा जो मॅक कट्ट्याचा विषय होता हिंदू दहशतवाद, त्याचं खूप चांगलं स्वागत केलंय, चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आज परत एकदा मॅक कट्ट्यावर आणखी एक नवा विषय घेऊन आपल्याशी संवाद. मंडळी, मी काल असं म्हटलं होतं की मधल्या ब्रेक नंतर मॅक कट्टा पुन्हा सुरू होतोय आणि त्यातला मधल्या ब्रेकचं जे वैशिष्ट्य आहे ते महाराष्ट्रात परत एकदा महायुतीचं बहुमताचं असं सरकार आलेलं आहे आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हाती घेतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचे पहिले 100 दिवस आणि त्याचप्रमाणे पहिले 6 महिने हे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. ते महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे निर्णय त्यात घेतले जातील आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रशासनाचा वेग कसा वाढेल, प्रशासन अधिक गतिमान कसं होईल आणि सर्वसामान्य नागरिकांकरता कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातील आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल हे या पहिल्या 6 महिन्यात दिसून येईल. त्याची चुणूक पहिल्या या सगळ्या 100 दिवसाच्या टप्प्यात आपण बघणार. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय धडाक्याने कामं करत आहेत. भराभर निर्णय घेणं, सततच्या प्रशासनाच्या स्तरावर किंवा वेगवेगळ्या स्तरावरच्या बैठका, त्या बैठकातनं नियोजन आणि त्या नियोजनाकरता कृती यावर त्यांचा भर आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात विविध ठिकाणी ते प्रत्यक्ष जात आहेत. अनेक ठिकाणी उद्घाटनं होत आहेत, काही ठिकाणी चर्चा होत आहेत, काही ठिकाणी भेटी देऊन त्या विविध विषयांना गती देत आहेत. या सगळ्यातला एक महत्त्वाचा टप्पा कालचा म्हणजे दिनांक 3 जानेवारीचा ठरलाय असं मानायला हरकत नाही. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आळंदीला गेले होते. पिंपरी चिंचवड जवळ संत कृतज्ञता संवाद असा कार्यक्रम झाला. आचार्य गोविंददेव महाराज म्हणजे किशोरजी व्यास त्या कार्यक्रमाचे प्रमुख यजमान होते आणि तिथे देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय मोकळेपणाने आणि स्पष्टपणाने आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. कार्यक्रमाचं टायटलच किंवा शीर्षकच संत कृतज्ञता संवाद होता आणि स्वाभाविकच देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही आडपडदा न ठेवता विधानसभा निवडणुकीत संतांनी, कीर्तनकार, प्रवचनकार अशा सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रात जे लोकजागर केला, मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता जो प्रयत्न केला आणि किंबहुना धर्मरक्षणासाठी, महाराष्ट्राच्या धर्माच्या जागरणासाठी आणि अधर्माचा पराभव व्हावा याकरता जी कठोर भूमिका घेतली त्या भूमिकेचं स्वागत केलं, मनापासून स्वागत केलं आणि सगळ्या संतांचे थेट जाहीरपणे आभार मानले. मी एवढ्याकरता हे भाषण महत्त्वाचं मानतो. अशा प्रकारचा कार्यक्रम त्याला फारशी प्रसिद्धी न देता, याचा फारसा गवगवा न करताही करता आला असता, पण असं न करता ह्या कार्यक्रमाचं लाईव्ह होईल याची काळजी घेतली गेली आणि त्यामुळे आजच्या ज्या बातम्या आल्या आहेत म्हणजे आजच्या दिनांक 4 जानेवारीच्या त्या बातम्यांमध्ये कालचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संत कृतज्ञता संवादातल्या भाषणाला प्रसिद्धी दिलेली आहे. एका अर्थाने काल जी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली ती त्या अर्थाने 2014 ते 2019 मधले जे मुख्यमंत्री फडणवीस होते त्यापेक्षा वेगळी आहे असं म्हटलं पाहिजे. वेगळी अशा करता स्वाभाविकच देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. जी भारतीय जनता पार्टी आपला वैचारिक वारसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सांगते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सुद्धा आपण संघाचे आहोत, आपण विद्यार्थी परिषदेचे आहोत, म्हणजे आपण राष्ट्रीयदृष्ट्या हिंदू विचारांचे वाहक आहोत, त्याचं प्रतिनिधित्व करतो असं मांडत असतात. पण तरी सुद्धा 14 ते 19चा जो टप्पा होता ते जे त्यांचं पहिलं मुख्यमंत्रीपद होतं त्यात कदाचित अशा प्रकारे हिंदुत्व आणि हिंदूपणाविषयी आग्रही राहण्याच्या ऐवजी किंवा ते ठोसपणे मांडण्याच्या ऐवजी त्यांनी असा विचार केला असावा की अधिक सर्वसमावेशकता, कारण या विचारांचेही विरोधक आहेत आणि त्या विरोधातनं उफाळून येणारी जी प्रतिक्रिया असते ती टाळण्याकरता 2014 ते 19 मध्ये काहीशी वेगळी भूमिका देवेंद्र फडणवीस यांची होती. पण तेच देवेंद्र फडणवीस आता 2024 साली पुन्हा जेव्हा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि ज्या भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार निवडून आलेले आहेत, ज्या भाजपाला 5 जणांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपची विधिमंडळातली संख्या 137 झालेली आहे, अशा वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृतज्ञता संवादात संतांच्या विषयी आपली
आपला आदर व्यक्त करताना महाराष्ट्रावरचा असलेलं वैचारिक संकट, वोट जिहादचं संकट, लव जिहादचं संकट याची चर्चा केली. अर्बन नक्षलविषयी ते बोलतातच आहेत आणि त्यातनं काल एका अर्थाने त्यांनी आपली वैचारिक भूमिका मांडली. ही वैचारिक भूमिका महायुती सरकारची आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण व्यासपीठावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहे. अशा प्रकारची जर स्पष्ट वैचारिक भूमिका घेऊन एकीकडे प्रशासनिक सुधार, एकीकडे रोजच्या जगण्याच्या निर्णयांची अंमलबजावणी, गावोगावी वेगवेगळ्या शहरात जाणवणारे नागरी विषयाचे प्रश्न, त्या प्रश्नांची सोडवणूक आणि वैचारिक भूमिकेविषयीची स्पष्टता असेल तर मला असं वाटतं की 2024 पासून सुरू झालेली मुख्यमंत्र्यांची, फडणवीस यांची ही नवी इनिंग ही अधिक प्रभावी आणि अधिक यशस्वी निश्चित ठरू शकते. म्हणून मंडळी, आत्तापर्यंत मुख्यमंत्री पद हाती घेतल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ते जात आहेत, ज्या ज्या ठिकाणी ते भाषणं करतायत, वाहिन्यांशी बोलतायत, प्रसारमाध्यमांशी बोलतायत, आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद करतायत, त्या पलीकडचं कालचं भाषण एका अर्थाने एक महाराष्ट्रातल्या सगळ्या वैचारिक क्षेत्रातलं नोंद घ्यावी, दखल घ्यावी असं हे निश्चितपणे भाषण आहे असं म्हणावं लागेल. मध्यंतरीच्या काळात एकूण ह्या सगळ्या संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्याविषयी पण उलटसुलट चर्चा केल्या, किंबहुना त्यातही ध्रुवीकरण करता येईल का अशा प्रकारची एक प्रयत्नही झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्व संतांनी एकत्र येऊन जो काही जागर केलेला आहे आणि धर्माचं जागरण, धर्माचं रक्षण याकरताही सरकार असलं पाहिजे. म्हणजे सरकार लोककल्याणाकरता असलं पाहिजे का असलं पाहिजे, विकासाचे प्रकल्प पुढे न्यायला असलं पाहिजे का तर असलंच पाहिजे, पण हे सगळं करताना देव, देश आणि धर्मासाठी म्हणून सुद्धा सरकार लागतं. आणि असा जो काही हिंदू सनातन धर्म आहे त्याचं रक्षण, संवर्धन आणि त्याच्यावरती होणारी आक्रमण टाळली पाहिजे ही भूमिका संतांनी घेतली. त्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आणि अशा प्रकारे संत संवाद आपण पुढे नेऊ शकतो. आणि या संत संवादातून महाराष्ट्रात जी काही आज एक विचित्र कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला, म्हणजे जातीपातीत भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी एक दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, ती फोडली पाहिजे आणि एकरस समरस महाराष्ट्र निर्माण झालं पाहिजे अशी भूमिका संत, महंत, प्रवचनकार, कीर्तनकार जे घेत आहेत त्याचं स्वागत मोठ्या प्रमाणात फडणवीस यांनी केलेलं आहे. आता फडणवीस यांच्या उद्गारामुळे सरकारची जबाबदारी वाढलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या भाजपाची ही जबाबदारी वाढलेली आहे की हा जो एक वेगळा प्रवाह, वैचारिक प्रवाह, अखंडतेचा, समरसतेचा, बंधुभावाचा प्रवाह परत एकदा जो निर्माण होतोय तो अधिक प्रभावी ठरला पाहिजे. त्यात अधिक लोकसहभाग आपल्याला वाढवत नेला पाहिजे आणि महाराष्ट्राचं जे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे, वैचारिक क्षेत्रातलं महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित केलं पाहिजे. म्हणूनच मंडळी, कृतज्ञता संवादात देवेंद्र फडणवीस यांचं जाणं आणि तिथलं वक्तव्य हे अधिक महत्वाचं ठरणार आहे. त्या वक्तव्याच्या मिळणारी जी काही सूत्र आहेत तीही महत्वाची ठरणार आहेत. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. रोज नव्या विषयासह मॅक कट्टा आपल्याबरोबर येणार आहे. मॅक कट्टा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.